नवरीबाईंनी एकदम मस्त असा डान्स केला बरं का. आम्ही सर्व आवरलं आणि जायचं होतं माहेरी. इथे बघा बॅगा वगैरे सगळ्या पॅक केल्या, लोड केल्या. सगळे बच्चे कंपन्यांच्या आहेत ते व्हिडिओज घेतले आणि सर्वजण जाणार म्हणजे टॉमीला पण घेऊन जावं लागतं आणि ही जबाबदारी आज आली होती माझ्यावरती. नेहमी मम्मी घेऊन जाते पण आज मी होते आणि टॉमीनी एकदम एकदम जबरदस्त हाल करून सोडले होते माझे. पण मी माझं काम एकदम चोखपणे पार पाडलं होतं. हा बघा, हा आहे माझा माहेरचा रस्ता, जिथं आमचं बालपण गेलं, जिथं सगळ्या बालपणीच्या आठवणी आहेत. अशी ही माझं माहेर. आणि आता फायनली आम्ही आमच्या गावात येऊन पोहोचलो आहे. सगळं सामान आहे ते आता आम्ही अनलोड केलं आणि घरात गेलो. भावांनी वडापाव आणले होते त्यामुळं वडापाव आणि चहा याचा मस्त स्वाद घेतला आम्ही सगळ्यांनी. आणि पुढे सांगते, फणस आणला होता चुलत भावानी आणि हा फणस आणला होता तो फणस आमच्याच दारातला होता. दारातला म्हणजे माझ्या आजोबांनी जे फणसाचं झाड लावले त्याला आता खूप छान फणस यायला लागलेत, तर तो हा फणस होता. तर त्याचे मस्त असे गरे खाल्ले आणि इथे दोघी बहिणींनी मिळून चहा पिला. तिसऱ्या बहिणीला मी मिस करतो आहे खूप. आणि इथे गावी ना असं असतं, गावी जेव्हा सर्वजण एकत्र येतात ना तेव्हा सर्वजण असे ना गप्पा मारत उभे राहिलेले असतात. तुम्ही जिथे बघाल ना तिथे सर्वजण मिळून गप्पा मारतात. आणि ही आहे बच्चे कंपनी. त्यानंतर संध्याकाळी जेवणाचा मेनू होता मटण आणि चिकन. तर इथे मटणाला माझी बहीण आणि मम्मी आहे ते फोडणी घालत होते आणि गाव जेवण होतं त्याच्यामुळे मम्मी निघाली भांडे घेऊन आणि काका आले जेवण घेऊन. त्या जेवणामध्ये होता छान अशी वाटाणा मटकीची भाजी होती, शिरा होता, भात होता आणि पापड होते. आणि आमच्याकडे जेव्हा गाव जेवण असतं ना माहेरी, तेव्हा सर्व गावातली माणसं जेवायला जातात, बायका वगैरे. आणि त्याच्यानंतर मग जाताना एखाद्या दुसऱ्या माणसाचं ज्यांना जेवायला यायला जमत नाही त्यांचं जेवण वाढून घेऊन जातात. तर इथं बघा मस्त अशा त्या जेवण वाढून घेऊन चालल्यात. मग मी थोडा वेळ इथे बरोबर मस्त अशी मस्ती केली. आणि ही आहे रात्रीची वेळ. इथे बघा सर्वजण असे निवांत गप्पा मारत बसलेले असतात आणि खूप छान वाटतं ह्यावेळेस. मग ते एकदम रिलॅक्स असतं. आणि भाकरीचा कॉन्ट्रॅक्ट होता माझ्याकडे आणि मग मी आणि काकीनी मिळून भाकरी आणि चपाती बनवून घेतला आणि सगळं जेवण छान असं रेडी झालं. तर हे बघा टोपात कोण पोहत आहे, मटण. आणि त्याच्यानंतर इथे आहे मी. आणि सगळं जेवण रेडी झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवणासाठी पत्रावळ्याच घेतला होता कारण खूप माणसं होतो त्यामुळं सगळी भांडी घासायचं वगैरे खरंच खूप वैताग येतो. मग पटकन आवरलं आणि उठण्याला जायचं होतं. उठण्याचा कार्यक्रम ऑलरेडी झाला होता तरी पण आम्ही गेलो फक्त नाचायलाच पोचलो. ही आहे बाईबरोबर व्हिडिओ काढून घेतला, तिला थोडंसं डान्स करायला घेतलं आणि मग नंतर लागलो आम्हीच नाचायला. तर छान असं एकदम खूप धम्माल केली उठण्याच्या कार्यक्रमामध्ये. खूप एन्जॉय केलं, खूप नाचलो. तर तुम्हाला हा गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लॉंग व्हिडिओ लवकरच अपलोड होईल तो बघायला विसरू नका. बाय.